नमस्कार मित्र पोलीस भरती एक मिशन या टेलिग्राम तसेच यूट्यूब चॅनलवर तुमचे एकदा परत स्वागत. जसे की 2 जून 2024ला आपण पाठीमागे एक पेपर घेतला बरोबर. थोडा उशीर झाला आहे पण कसं उशीर झाला याचा अर्थ असा नाही की फार घेणारच नव्हतं, पण म्हणलं होतं तुम्हाला काहीतरी विश्लेषण घेऊ आपण. या दृष्टिकोनातून आपण जे आपला पेपर होता त्याच्या सुरुवातीच्या जे अर्थशास्त्राचे एकूण आपण 30 प्रश्न घेतले होते त्यातल्या 10 प्रश्नाचं आता आपण विश्लेषण बघू बरोबर. आणि होतोपर्यंत आपल्या टेलिग्रामची लिंक किंवा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि यूट्यूबची लिंक पाठवा राहो की 819 लोकच आपल्या ग्रुपला ॲड आहेत. 875चं होतं पण चला जाऊ द्या, आपण जे ठरवलं होतं पेपर घ्यायचा तर पेपर घेतला आहे बी आणि आता त्याच्या पहिल्या 10 प्रश्नाचं विश्लेषण करू. जास्त वेळ घेणार नाही. होतोपर्यंत जी अत्यंत आणि महत्त्वाची माहिती हीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे बरोबर ना. ठीक आहे, तर पहिला प्रश्न होता आपला 1 एप्रिल 1935 मध्ये RBI बँकेची स्थापना झाली. तर RBI बँकेची स्थापना कोणत्या कायद्याने झाली बरोबर. तर याचं उत्तर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934. काय आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934. तर याचं उत्तर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934 बरोबर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे आवर्जून तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे की बाबा पोलीस भरतीचे जवळजवळ 75 प्रश्नपत्रिका मी चाललेत, त्याच्यानंतर हे 30 प्रश्न काढलेत बरोबर. या गोष्टीचा विचार करून की बाबा इथून पुढे येणाऱ्या परीक्षेसाठी तुमचा जास्तीत जास्त फायदा आहे बरोबर. आतापर्यंत सगळ्यात आवडता प्रश्न किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली. काय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी, हे खूप एवढा आवडीचा प्रश्न आहे त्याच्या, काय माहीत. हे प्रश्न त्यानं आवर्जून विचारला. दुसरा एक प्रश्न कोणता विचारला त्यानं की बाबा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय कुठे आहे. रिझर्व्ह बँक ऑफ RBIचं RBI मुख्यालय कुठे. तर RBIचं मुख्यालय आहे मुंबईला. कुठे? मुंबई. आवर्जून ध्यानात ठेवा बरोबर. आता याच्याहून अजून एक जर प्रश्न जर काढायचा म्हणला, प्रश्न असा नाही की ज्या टायमाला RBI बँकेची स्थापना झाली त्या टायमाला RBI बँकेचं मुख्यालय कुठं होतं. तर त्या टायमाला मुख्यालय होतं कोलकाता. ध्यानात राहू द्या, कोलकाता. येणार विचारला तर येऊ शकतं, कारण की कसं RBI वर त्याचं जास्तच लक्ष असतं बरोबर. दुसरी गोष्ट अशी आहे की बाबा मग मुंबईला कधी आलं. तर 1937. कधी आलं? 1937 मध्ये RBI बँकेचं मुख्यालय मुंबई इथे आलं आणि तेव्हापासून हे जे मुख्यालय आहे तर मुंबई या ठिकाणीच आहे. हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1934 हे ऑप्शन देण्याचे किंवा प्रश्न विचारायचं एवढंच कारण आहे की बऱ्याच वेळा आयोग म्हणजे कसं कुठेतरी पाठीमागे एक प्रश्न आला होता बाबा त्या टायमाला प्रांतिक अधिनियम 1935 हे सुद्धा ऑप्शन दिलं तर बऱ्याच लोकांनी हे ऑप्शन दिलं असल्यामुळं हे प्रश्न मी टाकलेलं आहे. दुसरी गोष्ट की बाबा आता एवढं तर झालं, याच्याहून अजून काही प्रश्न निघू शकतात का. हो, 100% निघू शकतात. काय? RBI बँकेचे पहिले गव्हर्नर काय आहे. दुसरा प्रश्न म्हणजे बाबा RBI बँकेचे पहिले गव्हर्नर कोणते होते. पहिले ते भारतीय विचारत का नाही, तर पहिले गव्हर्नर होते ऑसबोर्न आर्कल स्मिथ. काय होते? ऑसबोर्न आर्कल स्मिथ. अजून काही निघू शकते का. तो हो, 100% अजून पण निघू शकते. कोणता प्रश्न की बा RBI बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण. पहिले भारतीय काय. पहिले भारतीय गव्हर्नर कोण. याचं उत्तर आहे CD देशमुख. ध्यानात राहू द्या, CD देशमुख बरोबर. तर बाबा अजून एखादा प्रश्न निघू शकते आता 100% की बाबा सध्याचे गव्हर्नर कोण आहेत. RBI बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत. सध्याचे गव्हर्नर कोण आहेत. शक्तिकांत दास. अजून दुसरा एक प्रश्न किताबे गव्हर्नर आहेत, तर ते आहेत 25. किताबे आहेत 25. ध्यानात राहू द्या. हे एवढे प्रश्न आपण याच्यात अजून जर समजा लयच द्यायला तर कोणी जर जास्तच वाटले डीप मध्ये टाकावं
तर एक प्रश्न अजून निघू शकतो ह्या विचारानंतर आरबीआयच्या स्थापनेच्या संदर्भात किंवा काही असे गव्हर्नमेंटच्या संदर्भात किंवा काही कसे की बाबा आरबीआय बँकेच्या स्थापनेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या ग्रंथाचा प्रभाव किंवा कोणत्या ग्रंथाची महत्वाची भूमिका होती, त्या पुस्तकाचे किंवा ग्रंथाचे नाव काय? द प्रॉब्लेम ऑफ रुपी. काय? द प्रॉब्लेम ऑफ रुपी. मित्र पहिल्यांदा सांगितलं की माहिती कसं झालंय, पेनचा किंवा याचा लिहिण्याचा आपल्याला काय सराव नाही, बरोबर. तर याच्या पेनपेक्षा पेन उदावीपर्यंत बरोबरच लिहित आहे, पण कसं थोडं तुम्ही बोलण्यावर सुद्धा लक्ष राहू द्या, बरोबर. चला तर 2 नंबरचा प्रश्न बघू आपला. 2 नंबरचा प्रश्न काय? आतापर्यंत याचं कसं बऱ्यापैकी काय विचारू शकतो प्रश्न आहे बाबा, आरबीआय बँकेजवळ सर काय म्हणते, आरबीआय बँकेजवळ सर्व व्यापारी बँकांना खालपैकी कोणता निधी रोख स्वरूपात ठेवायला होता? कोणता निधी रोख स्वरूपात ठेवला? त्याचं उत्तर आहे CRR, बरोबर ना. काय आहे? CRR. त्याचा काही लॉंग फॉर्म विचारू शकतात. काय आहे त्याचा लॉंग फॉर्म? कॅश रिझर्व. काय? रिझर्व रेशो, बरोबर. काय म्हणते? कॅश रिझर्व रेशो. दुसरा ऑप्शन आहे की बाबा SLR. काय आहे मग? SLR असं आहे की बाबा जे बँक आहे, बरोबर, जे व्यापारी बँक आहे, बँकेला स्वतःजवळ ठेवता येते, बरोबर. पण स्वतःजवळ ठेवता येते म्हणजे 3 स्वरूपात आहेत. सोन्याच्या स्वरूपात ठेवता येईल, अजून सोन्याचं गव्हर्नमेंट सिक्युरिटी असतील त्याच्या स्वरूपात किंवा आपल्या रोख म्हणजे 3 ह्याच्यात म्हणजे व्यापारी बँक आपला पैसा ठेवू शकतात, बरोबर, स्वतःजवळ. पण आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे CRR. हे जे आहे व्यापारी बँकांना आरबीआय जवळ रोख स्वरूपात ठेवणे बंधनकारक आहे, बरोबर, ध्यानात राहू द्या. ठीक आहे, तर अजून 3 नंबरचा प्रश्न बघू. आरबीआय बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? बरोबर, आपण पहिलं याचं उत्तर तरी पण मी प्रश्न टाकला, याचं उत्तर आहे शक्तिकांत दास. काय आहे? शक्तिकांत दास, बरोबर. कितावे हे आहेत 25वे. ध्यानात राहू द्या, किती आहे? 25वे. मग 24वे कोण होते? उर्जित पटेल. CD देशमुख कोण होते? पहिले भारतीय गव्हर्नर. कोणते? पहिले भारतीय गव्हर्नर. ध्यानात राहू द्या, खूप महत्वाचा प्रश्न आहे, येऊ शकतोय. आणि यांच्याच काळात अजून जर समजा जास्तच पुढचा जर विचार केला तेव्हा आरबीआय बँकेचे राष्ट्रीयकरण कधी झाले, तर त्याचं उत्तर आहे 1 जानेवारी 1949. काळ कोणाचा होता? CD देशमुख यांचा. ध्यानात राहू द्या. ठीक आहे, चला अजून समोर. आता आरबीआय बँकेचं मुख्यालय याच्यावर आपण पहिल्यांदा पण चर्चा केली, त्याच्यामुळे इथे जास्त वेळ घालण्यात अर्थ नाही. तर चला, आरबीआय बँकेचं मुख्यालय कुठं होतं? मुंबईला. कधीपासून? 1937 पासून, बरोबर. 1937च्या पूर्वी कुठं होतं? कोलकात्याला, ज्या टायमाला आरबीआय बँकेची स्थापना झाली. मग आरबीआय बँकेची स्थापना कधी झाली? 1 एप्रिल 1935. लय म्हणजे खूप आवडीचा प्रश्न आहे. बऱ्याच म्हणजे आतापर्यंत 75 प्रश्नपत्रिका चालण्यात त्याच्यामध्ये जास्तीत जास्त भर एक मुख्यालय आणि दुसरं आरबीआय बँकेची स्थापना. जे बाकीचे प्रश्न ते थोडं वाटलं की बाबा इथे येऊ शकते, पण बऱ्यापैकी मी पहिले सांगितलं होतं जे प्रश्न टाकत आहे ते प्रश्न काय मी काय स्वतःच्या मनानं तयार केलेले नाही. बऱ्यापैकी जवळजवळ 90 ते 95% प्रश्न हे पाठीमागचेच आहेत, बरोबर, जे तुम्हाला मी सोडवायला दिले. चला समोरचा प्रश्न बघू लगेच. ठीक आहे, हे प्रश्न सुद्धा पाठीमागं आपल्या पेपरला आलेला आहे. काय प्रश्न आपला? 19 जुलै 1969 दिवशी किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आलं? किती बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं? तर ह्या बँका होत्या 14. ठीक आहे, तर मग 1980ला किती बँकेचं पुन्हा राष्ट्रीयकरण केलं? आपल्या प्रश्नाचं उत्तर 14 बँके, बरोबर. पुन्हा अजून पुढचा जर प्रश्न जर म्हणला तर
1980 मध्ये 6 बँकेचं राष्ट्रीयकरण केलं होतं, बरोबर. तर ध्यानात राहू द्या, 6 बँकेचं कधी आणि 14 बँकेचं कधी राष्ट्रीयकरण. 6 बँकेचं केलं आपण 1980 ला आणि 14 बँकेचं केलं 19 जुलै 1969 ला. चला पुढे. आता बेरोजगारीवर किंवा किंवा बेरोजगारी प्रकार याच्यावर प्रश्न मला वाटलं की बाबा एक एक द्यायला पाहिजे, कारण की तुम्हाला तरी समजायला पाहिजे बरोबर. काय काम करण्याची इच्छा, आपला प्रश्न आहे, काम करण्याची इच्छा आणि क्षमता असताना सुद्धा काम जर मिळत नसेल तर अशा बेरोजगारीला काय म्हणतात, बरोबर का नाही. अशा बेरोजगारीला म्हणतात खुली बेरोजगारी, बरोबर. खुली बेरोजगारी. तुमच्या याच्यासाठी तुमच्या याच्यावर तुम्हाला लक्षात राहण्यासाठी किंवा मग हे 4 प्रकार मुद्दाम टाकले होते, बरोबर. हे असंच येणे तुम्हाला ध्यानात राहून जाईल. एक सोपं उदाहरण, बरोबर. आता छुपी बेरोजगारी म्हणजे काय. छुपी बेरोजगारी म्हणजे दोन माणसाचे काम करण्यासाठी खूप झाले होते, पण तिथं 4 माणसाने जर केलं तर 2 माणसं हे आपल्या छुप्या बेरोजगारीचं किंवा अदृश्य बेरोजगारीचं उदाहरण होऊ शकते. हे पण तुम्ही तेवढंच ध्यानात ठेवा. हंगामी बेरोजगारी. हंगामी जेव्हा हंगामानुसार, बरोबर. मग कोणते असे व्यवसाय असतील जे हंगामानुसार, पर्यटन आहे, पर्यटन, बरोबर. इकडे बघा, पर्यटन. दुसरं काय, आईस्क्रीम. आईस्क्रीम कसं उन्हाळ्यात जास्त चालतात, तसं हे जे याला हंगामानुसार हे असे व्यवसाय आपले येऊ शकतात. दुसरे आपला चौथा ऑप्शन काय आहे, तांत्रिक बेरोजगारी. काय म्हणतोय, तांत्रिक बेरोजगारी. हे कसं, पहिलं शेती क्षेत्रामध्ये आपलं मनुष्य किंवा आपले जे लोक आहेत ते काम करायचे, पण कसं झाले, ट्रॅक्टर आले, ट्रॅक्टरला पुन्हा अजून ते साहित्य आलंय, नागर आलंय, पंजी आले, हे वेगवेगळे साहित्य आलं. ते किती पहिल्यांदा बैलावर व्हायचं, आता ट्रॅक्टर आणले. पहिले 2 दिवस लागायचे किंवा 5 दिवस लागायचे, ते आता किती एका घंट्यामध्ये उरकून जाते, बरोबर. तिथं जिथं जे सोपं उदाहरणामध्ये जे काम 10 माणसं करू शकतात ते माणसं एक काम करायला, ते तंत्रज्ञानामुळे हे कसं झालंय, आपली बेरोजगारी वाढली. म्हणजे कसं, हे याचं उदाहरण परफेक्ट बसते. जिथं 10 लोकांची गरज होती तिथं तर 5च लोक राहिले, 9 लोक बेरोजगार झाले ना. म्हणून हे पण तुम्ही ध्यानात राहू द्या. हे फक्त याच्यासाठी आतापर्यंत मला याच्यावर प्रश्न भेटला नाही, पण एक तुम्हाला ओव्हरऑल जनरल नॉलेज म्हणून तुम्ही तुमच्या ध्यानात ठेवू शकता. चला समजा आता याच्यावर अकोल्याला प्रश्न आलाय वागू. कुठं प्रश्न आलाय, अकोल्याला. अर्थशास्त्राचे जनक कोण आहे. काय प्रश्न आलाय, अर्थशास्त्राचे जनक कोण आहे, बरोबर का नाही. चला, माहीत असेल तर कमेंट वगैरे करा. युट्यूबवरला व्हिडिओ टाकतोय तर तिथं कमेंट करून तुम्ही सांगू शकता कोणाकोणाला माहित आहे. ऑलरेडी आपण आपल्या पेपरमध्ये सोडवलाय, आणखी 50 मार्कांचा पेपर घेतला होता, त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी सोडवला. ऑफलाईनच सोडवलाय, ऑनलाईन तर जास्त भेटलेच नाही. ठीक आहे. कोण आहे अर्थशास्त्रजन, त्याचं उत्तर आहे ॲडम स्मिथ, बरोबर. आता माझ्या विचारानुसार एक पुस्तक होतं, काय नाव त्याचं, दास कॅपिटल. काय, दास कॅपिटल, कॅपिटल. या पुस्तकाचं हे पुस्तक आहे कोणाचं, बरोबर. हे तुमच्यासाठी प्रश्न म्हणून सोडून देतोय, बरोबर. ज्याला उत्तर माहीत असेल त्याचं स्वागतच, पण जाऊ द्या, विश्लेषण घेतोय. पुन्हा म्हणतील बाबा लोक वाढवण्यासाठी काय मास्तर करतो, बरोबर. याचं उत्तर आहे कार्ल मार्क्स. ध्यानात राहू द्या, कार्ल मार्क्स यांचं पुस्तक कोणतं आहे, दास कॅपिटल. ध्यानात राहू द्या, हे पाठीमागचा रिपीटेड प्रश्न आहे, बरं. चला समोर. आता हे बी तुमच्या ओव्हरऑल जे सर्वसाधारण तुम्हाला माहीतच असेल किंवा कसं असतं, पण ठीक आहे. प्रश्न आहे आपला, उत्पादनातील सर्व साधने खाजगी मालकीची असतात. काय म्हणतोय, खाजगी मालकीची असतात अशा अर्थव्यवस्थेस काय म्हणतात. काय म्हणतात, भांडवलशाही, बरोबर. इथं सगळं म्हणजे इथं सगळं जे काय ते खाजगी लोक म्हणजे प्रायव्हेटाईज आहे, बरोबर. आता हे खाजगी तर कळलं, मग समाज मिश्र कसं, समाज इथं जे व्यवसाय असतील, जे धंदे असतील, जे सगळं काही जे आहे, बरोबर, त्याच्यावर शासनाचं नियंत्रण असते, बरोबर. म्हणून त्याला समाजवादी म्हणतात. मग आपण काय केलं, आपली अर्थव्यवस्था कशी होती 1991 पर्यंत, ती होती आपली मिश्र अर्थव्यवस्था, बरोबर. कशी होती, मिश्र अर्थव्यवस्था. आता पण आपण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकार केला. फक्त 1991 पासून आपण काय केलं, मुक्त अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहोत. हे पण तुम्ही तेवढं ध्यानात राहू द्या. भारताची अर्थव्यवस्था कशी आहे, तर मिश्र अर्थव्यवस्था.
हो, मिश्र अर्थ होतो बरोबर. चला अजून समोर. हा, हे प्रश्न पाठीमागं आलेला आहे, प्रिंट मशीन झालं थोडं, ते इथं 8 आले बरोबर. कट करतो. काय, भारत देशाचे 1867 मध्ये सर्वप्रथम कोणत्या भारतीय व्यक्तीने राष्ट्रीय उत्पन्न मोजले? कोण मोजले मग? आहे का कोणाला माहित? चला, दादाभाई नौरोजी. याने राष्ट्रीय उत्पन्न एकूण किती सांगितलं होतं? 340 कोटी. 340 कोटी. दुसरं मग दरडोई उत्पन्न किती? प्रत्येक व्यक्तीचं 20 रुपये. ध्यानात राहू द्या, हे पण महत्वाचं. दुसऱ्या गोष्ट, दरडोई उत्पन्न म्हणजे काय? दरडोई उत्पन्न एका व्यक्तीचं 20 रुपये. म्हणजे भानगड कशी आहे बरोबर. देशाचं पूर्ण उत्पादन मोजायचं किती आहे. ते जर 100 असेल, किती आहे? एखाद्या गावाचं उदाहरण, एक्झाम्पल गावाचं बरोबर. गावाचं उत्पादन आहे 10,000. किती आहे? 10,000. गावातली लोकसंख्या आहे 100 बरोबर ना. किती? प्रत्येक व्यक्तीचं उत्पादन किती आलं? 100 रुपये बरोबर. पण या प्रत्येक व्यक्तीचं उत्पादन 100 रुपये असेल का हो? नाही. काही लोक गरीब आहेत, काही लोक श्रीमंत आहेत. काही लोकांचं उत्पादन 100 रुपये असेल, काही लोकांचं उत्पादन 90 रुपये असेल. पण याच्यामध्ये कसं सगळ्याला समानच घेतलं बरोबर. तर हे पण तुम्ही तेवढंच ध्यान राहते बरोबर. दादाभाई नौरोजी यांनी मोजलं 340 कोटी. प्रत्येक व्यक्तीचं दरडोई उत्पन्न किती? 20 रुपये. दुसरे व इथं आपण VKR राव हे कोण होते बरं? याचा बी आपण ऑप्शन टाकलाय, तर हे कोण होते? तर हे आपले राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक आहे. काय आहे? राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक. शब्दावर लक्ष राहू द्या, तसं जवळपास लिहिता येईन बघा. राष्ट्रीय बघा, लिहिताच येईन. राष्ट्रीय ठीक आहे, राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक. चला समोर. हा, आता हे समोरचा प्रश्न कसा आपण घेतला? उखाजा धोरण बरोबर. 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले. कधी स्वीकारलं आपण? आपण नवीन आर्थिक धोरण कधी स्वीकारले याच्यावर पण प्रश्न येऊ शकते. याच्या पहिले सुद्धा आलेला आहे बरोबर. फक्त मी एक पाऊल समोर गेलो की टाकू द्या म्हणलं, जरा पाहू बघू ते. ठीक आहे, स्वीकारले. त्यावेळेस भारताचे पंतप्रधान कोण होते? कोण होते? PV नरसिंह राव बरोबर. अजून एक पाऊल पुढे, त्या टायमाला आपले अर्थमंत्री कोण होते हो? अर्थमंत्री होते आपले मनमोहन सिंग. अर्थमंत्री मनमोहन सिंग. ध्यान राहू द्या. ठीक आहे. अजून याच्यावर असा आहे प्रश्न, याच्यामध्ये आपण काय 3 गोष्टीचा स्वीकार केला होता. त्याला आपण खाजाऊ. खाजाऊ का आहे? उखाजा म्हणतात, खाजाऊ म्हणतात, LPG म्हणतात. LPG म्हणलं तर लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. असं नाही, असं नाही. त्याचं उत्तर काय असेल? LPG. बरोबर. काय असेल? लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. ध्यानात राहू द्या बरोबर ना. हे लिक्विफाईड पेट्रोलियम ते काय नाही, हे जे आहे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. हे एक आवर्जून तुम्ही ध्यानात राहू द्या. उखाजा धोरणावर सुद्धा प्रश्न आला. उखाजा धोरण कधीच आहे? मग खा म्हणजे काय? खा म्हणजे खाजगीकरण. काय आहे? खाजगीकरण. जा म्हणजे जागतिकीकरण आणि उ म्हणजे उदारीकरण. ह्या म्हणजे माझ्या बोलण्यावर तुम्ही जास्तीत जास्त बोलण्यावर फोकस करा आणि जवळजवळ वही पेन वगैरे असेल तर तुम्ही लिहून ठेवू शकता. फायदा तुमचाच आहे. अर्थशास्त्रावर जास्त प्रमाणात प्रश्न आले नाही, पण जर आला तर तुमचा चुकू नये म्हणून एक तुमच्यासाठी एक शिदोरी. ठीक आहे, चला समोर. अजून नाबार्ड बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? नाबार्ड बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर आहे मुंबई. पण याच्यावर अजून एखादा प्रश्न येऊ शकतो का? कारण की आता कसं आहे, पावसाळा लागलाय, बी बियाणे वगैरे काय जे आहे कारभार आपला बरोबर ना. ठीक आहे, तर मग नाबार्डचं कसं? नाबार्ड जे आहे, नाबार्डची स्थापना कधीची आहे? 12 जुलै 1982. ध्यानात राहू द्या. मग बँक स्थापना करण्यासाठी कोणती समिती स्थापन केली आहे? कोणत्या समितीच्या शिफारसीने स्थापन केली आहे आपण?
शिवरामन समिती. काय? शिवरामन समिती, ध्यानात राहूया. हे पण तेवढंच महत्वाचं आहे. चला, याच्यावर बऱ्याच म्हणजे खूप प्रश्न आलेत. एवढे आलेत की बाबा इथं मुख्यालय कुठं, हे कुठं, ते कुठं. ठीक आहे. तर याचं काय आहे, WTO ची स्थापना कधी झाली? 1 जानेवारी 1995. बरोबर. आता हे अजून याच्या WTO जसे आहे तसंच आहे, WHO सुद्धा आहे. काय आहे? WHO. कधी कधी कन्फ्युजन होते आपल्याला. बरोबर. आता WTO ची जे स्थापना हे आहे 1 जानेवारी 1995 झाली. WTO चं मुख्यालय कुठं आहे? WTO चं मुख्यालय हे जिनिव्हाला. कुठं आहे? जिनिव्हा. हे पण तेवढंच महत्वाचं आहे. जिनिव्हा. हे तुमच्या लक्षात राहायलाच पाहिजे. तर चला, आज आपले 12 प्रश्न झालेले आहेत आणि व्हिडिओचा टाइम बी 21 मिनिटं होऊन गेला. बरोबर ना? तर चला, आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपले राहिलेले ज्या उरलेत किती प्रश्न, 30 म्हणल्यावर 12 म्हणजे आता किती राहिले? 22 प्रश्न राहिलेत. लवकरात लवकर ते संपवून टाकण्याचा प्रयत्न करू आणि होतापर्यंत आपल्या ग्रुपची लिंक पाठवा. आपल्या टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करायला लावा. पुरायला तुम्ही स्वतः पण जॉईन करू शकता, कारण की आपण त्याचा ऑप्शन उपलब्ध करून दिला आहे. तसंच हे व्हिडिओ यूट्यूबवर टाकायचे तर यूट्यूबमध्ये करा सबस्क्राईब वगैरे, म्हणजे आपली लोकसंख्या वाढेल. जेवढे लोकसंख्या वाढेल तेवढा व्हिडिओ करण्यासाठी अजून एक नवीन जोश येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे एक झालेली चूक म्हणजे असं झाले की बाबा 30मधून 12 गेले म्हणजे किती राहिले? 22. तर ते बोलण्याच्या जोशामध्ये निघून गेलेलं आहे. तर ते 22 न राहता ते राहतात फक्त 18. नाही तर म्हणसाल मास्तरचं गणित एवढं कसे भारी आहे. ठीक आहे ना? चला, भेटू लवकरच. जय हिंद.